नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये LLB 6 सेमिस्टर वुमन अँड चिल्ड्रन याचे एक्सपेक्टेड क्वेश्चन जे एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत, त्याचे इंग्लिश आणि मराठीमध्ये दोन्ही लँग्वेजमध्ये आपण क्वेश्चन बघणार आहोत. हेच क्वेश्चन तुमच्या येणाऱ्या एक्झाममध्ये जे की 28 एप्रिल पासूनची एक्झाम तुमची चालू होणार आहे. त्या एक्झामसाठी हे इम्पोर्टंट क्वेश्चन खूप महत्त्वाचे आहेत. ओके. चांगल्या पद्धतीने बघा व्हिडिओ जेणेकरून सर्व डाउट्स तुमचे या व्हिडिओमधून क्लिअर होतील. या व्हिडिओमध्ये काही हायलाइट सेक्शन केलेले आहेत ते इम्पॉर्टंट आहेत. प्लस व्हेरी इम्पॉर्टंट त्याच्या बाजूला सुद्धा लिहिलेलं आहे मी. ते कशा पद्धतीने आहे ते सर्व तुम्ही एकदा बघा. त्यानंतर ही जी पी-डी-एफ असेल ते तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp ग्रुपला भेटून जाईल. ओके. जे विद्यार्थी WhatsApp ग्रुपला जॉइन नाहीत त्या विद्यार्थ्यांनी Instagramला मला फॉलो करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक असेल Instagramची. तिकडे तुमचं नाव, तुम्ही कोणत्या इयरला आहात आणि तुम्ही कोणत्या कॉलेजमध्ये आहात आणि युनिव्हर्सिटी हे सर्व तुम्ही पाठवा जेणेकरून मी तुम्हाला त्या पर्टिक्युलर ग्रुपमध्ये कारण मुंबई युनिव्हर्सिटी आणि अदर युनिव्हर्सिटी या विद्यार्थ्यांचा वेगळा ग्रुप आहे. ओके. WhatsApp ग्रुप वेगळा आहे. त्यासाठी तुम्ही युनिव्हर्सिटी वगैरे मेन्शन करा जेणेकरून ईझी होईल तुम्हाला त्या पर्टिक्युलर नोट्स भेटण्यासाठी. ओके. सो आता आपण डायरेक्टली चालू करूया. वुमेन एंड चिल्ड्रन जे एक्सपेक्टेड क्वेश्चन आहेत. क्वेश्चन नंबर 1 पासून. क्वेश्चन नंबर 1 जो आहे डिफाइन डॉवर और मेहर यांची व्याख्या जे हायलाइट केलेले आहेत ते इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत. पण जे ते ब्रॅकेट केलं असेल व्हेरी इम्पोर्टंट. फर्स्ट क्वेश्चन तुम्हाला ते करायचं आहे. ओके. व्हॉट इस द पनिशमेंट ऑफ अबॅटमेंट ऑफ सती who is juvenile under the Juvenile Justice Act 2000. Next question is what is the minimum working period for women claim maternity benefit under the Maternity Benefit Act 1961. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितलं डिफाईन डावरी आहे. व्हॉट इज अल्युमिनी, व्हॉट इज मुटा मॅरेज. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट क्वेश्चन इज डिफाईन स्त्रीधन. वेन कॅन अ हिंदू मॅरिड फिमेल अडॉप्ट अ चाइल्ड म्हणजे एखादी विवाहित हिंदू स्त्री असेल ती मूल कधी दत्तक घेऊ शकते. ओके. नेक्स्ट आहे डज अ चाइल्ड हॅव एनी राईट इन जॉईंट फॅमिली प्रॉपर्टी अंडर वाईड मॅरेज म्हणजे अवैध विवाह झाला असेल तर त्या मुलाला संयुक्त कुटुंबाच्या जे काही मालमत्तेमध्ये त्याला काही हक्क असतो का याचं सुद्धा आन्सर तुम्हाला प्रॉपरली त्याचे पीडीएफ वगैरे भेटणार आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 1च आहे. व्हॉट इज द प्रिझम्पशन इन केस सायमल्टेनियस डेथ according to Muslim law state circumstances of fasid marriage. Next question is what are basic ingredients of valid hibah under Muslim law? Next question, what is the brothel under the Immoral Traffic Prevention Act? It's very important question. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितलं स्टेट ऑफ द मिनिंग ऑफ द चाइल्ड इन नीड केअर ऑफ प्रोटेक्शन म्हणजे काळजी आणि संरक्षणाची गरज असलेल्या मुलाचा अर्थ काय. नेक्स्ट क्वेश्चन आहे कायद्याशी संघर्ष करणाऱ्या अल्पवयीन मुलांविरुद्ध जे आदेश पारित केले जाऊ शकत नाही त्याची यादी आपल्याला करायची आहे. डिफाईन बेगर आणि व्हॉट इज द पनिशमेंट फॉर बेगिंग. ओके. कारण इथे मी व्हेरी इम्पॉर्टंट लिहिलेलं आहे तर पहिलं तुम्हाला हा क्वेश्चन करायचा आहे. त्यानंतर जे तुम्हाला हायलाइट केलेले आहेत ते क्वेश्चन तुम्हाला करायचेच आहेत. ओके. नेक्स्ट डिफाईन चाइल्ड अंडर फॅक्टरीज ऍक्ट व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. Explain body constitution of CEDAW. Very important. Define two rights of the children protected under the Constitution. And what is the status of child marriage? Okay, this is a very important question. Next, जर आपण बघितलं which authority is responsible to provide shelter home? Next question, which court takes cognizance of dowry matter? नेक्स्ट क्वेश्चन जर आपण यामध्ये बघितलं तर व्हॉट इज पेनल्टी फॉर गिव्हिंग अँड टेकिंग डाउरी ॲज पर डाउरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961. आणि हे जे हायलाइट केलेले क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट पण इथे हायलाइट मी केलेला आहे व्हेरी इम्पॉर्टंट ते फर्स्ट तुम्हाला करायचं आहे. एक्सप्लेन द प्रोव्हिजन्स फॉर अबॉर्शन PCPNDT ॲक्ट. सो दीज आर द इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि याचे मराठी ट्रान्सलेशन तुम्हाला याच्यामध्ये दिलेले आहेत. ओके. नेक्स्ट जर आपण बघितलं क्वेश्चन नंबर 1 मध्येच कॅमेरा प्रोसिडिंग व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्येच याच्यामध्ये मराठीमध्ये ट्रान्सलेशन दिलेलं आहे. नेक्स्ट जर आपण बघितलं की हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. याच्यामध्ये जे काही हायलाइट केलेले आहेत ते सर्व इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत. ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहेत. जमलं तर याचे जे काही वन लाइनरचे आन्सर वगैरे असतील ते मी देण्याचा नक्की प्रयत्न करेन तुम्हाला. ओके. नेक्स्ट जर बघितलं तर
इम्पोर्टंट क्वेश्चन वन लाइनरचे आहेत. त्यानंतर जर आपण बघितलं शॉर्ट नोट्स हे क्वेश्चन चालू होतात, जे हायलाइट केलेले आहेत. जसं की लीगल प्रोटेक्शन फॉर गर्ल चिल्ड्रन, डाउरी प्रोहिबिशन ॲक्ट 1961, रोल्स ऑफ कोर्ट्स इन वुमन एंड चिल्ड्रन, चाइल्ड प्रोटेक्शन. दिस इज अ व्हेरी इम्पोर्टंट क्वेश्चन. नेक्स्ट शॉर्ट नोट्स, फॅमिली कोर्ट्स, राइट टू एज्युकेशन, डिफाइन फंक्शनल, नॅशनल कमिशन फॉर वुमन यामध्ये डेफिनिशन, डिफाइन विचारू शकतात, फंक्शन विचारू शकतात, कधी-कधी नॅशनल कमिशन फॉर वुमन एवढंच विचारू शकतात. सो राष्ट्रीय महिला आयोगाची व्याख्या काय आहे, कार्य काय आहे, ते सर्व तुम्हाला सांगायचं आहे. आणि व्हेरी इम्पोर्टंट क्वेशन नीड फॉर युनिफॉर्म सिव्हिल कोड. व्हेरी इम्पोर्टंट हा क्वेशन विचारणारच आहेत या एक्झामसाठी. ओके. नेक्स्ट जर बघितलं आपण ग्राउंड्स इन्व्होक बाय हिंदू वुमन फॉर ज्युडिशियल सेपरेशन, कॉन्स्टिट्यूशनल राइट्स अंडर आर्टिकल 15(3). नेक्स्ट मुबारत आणि हलाला. Very important question. Diagnostic center and its registration. It is very important question for short notes. Okay. Next short note, status of women in India. Next short notes, sexual harassment workplace याचं मराठीमध्ये तुम्हाला ट्रान्सलेट यामध्ये दिलेलं आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन जर आपण बघितलं शॉर्ट नोट चालू होते, आता लॉंग क्वेश्चन चालू होत आहेत. यामध्ये डिस्कस द प्रोव्हिजन रिगार्डिंग मेंटेनन्स अंडर सेक्शन 125 सी-आर-पी-सी विथ रिलेव्हंट केस लॉ. व्हेरी इम्पोर्टंट केलेलं आहे. ते इम्पोर्टंट क्वेश्चन आहे. जिथे इम्पोर्टंट तुम्हाला दिसेल, ते फर्स्ट तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर मग बाकीचे क्वेश्चन हे करायचेच आहेत. ओके. एक्सप्लेन द ऑब्जेक्ट्स एंड डिटेल द प्रोव्हिजन्स ऑफ मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961. नेक्स्ट लाँग क्वेश्चन यामध्ये दिलेले आहेत तुम्हाला. चांगल्या पद्धतीने बघा. ओके. जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये हे चांगल्या पद्धतीने क्वेश्चन चांगल्या पद्धतीने टॅकल करू शकता तुम्ही. Okay, which are the different types of marriage under Mohammedan law and all details provisions related to it. Next, these are the important question. आणि हे जे इम्पोर्टंट क्वेश्चन तुम्हाला याच्यामध्ये व्हेरी इम्पोर्टंट हे वर्ड्स आहे. कारण की येणाऱ्या जी एक्झाम असेल त्याच्यामध्ये हे क्वेश्चन तुम्हाला रिफ्लेक्ट होणारच आहेत. ओके. चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. याच्या नोट्स वगैरे तुम्हाला पी-डी-एफ स्वरूपात WhatsApp ग्रुप प्लस Telegram चॅनलला भेटून जाईल. ही पी-डी-एफ सुद्धा तुम्हाला WhatsAppला भेटून जाईल, Telegramला भेटून जाईल. फक्त तुम्हाला WhatsAppला जॉइन करायचं असेल, तर तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे मला Instagramला, ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिकडे तुमचं नाव, तुम्ही कोणत्या इयरला आहात, 6th सेमिस्टरला असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यानंतर 10th सेमिस्टरचे काही विद्यार्थी असतील ते आणि जर आपण बघितलं तर जे तुमचे नोट्स वगैरे पाहिजे असतील, तर तुमचं कोणत्या युनिव्हर्सिटीला आहात ते सुद्धा तुम्ही पाठवा. ओके. आय होप तुम्हाला या सर्व गोष्टी समजल्या असतील. काही डाऊट असतील, काही प्रश्न असतील, तर कमेंट करा. नक्की तुम्हाला हेल्प करण्याचा नक्की प्रयत्न करेन. हा तुमचा चॅनल आहे, तर डेफिनेटली याला लाईक करण्याचा प्रयत्न करा. सबस्क्राईब करण्याचा प्रयत्न करा. थँक यू सो मच.